घनघोर तिमिरी सौदामिनीची जशी लखलखती तेजा, घनघोर तिमिरी सौदामिनीची जशी लखलखती तेजा, तसा ज्वल ज्वलन तेजस शूरवीर संभाजी राजा, घनघोर तिमिरी सौदामिनीची जशी लखलखती तेजा, तसा ज्वल ज्वलन तेजस शूरवीर संभाजी राजा. शिवरायांचा छावा होता, शिवरायांचा छावा, शिवरायांचा छावा होता शूरवीर मणिकवी बाणा, शिवरायांचा छावा होता शूरवीर मणिकवी बाणा. देशासाठी शिर दिले पण नाही झुकला ताठकणा, देशासाठी शिर दिले पण नाही झुकला ताठकणा, तसा ज्वल ज्वलन तेजस शूरवीर संभाजी राजा, तसा ज्वल ज्वलन तेजस शूरवीर संभाजी राजा. घनघोर तिमिरी सौदामिनीची जशी लखलखती तेजा, तसा ज्वल ज्वलन तेजस शूरवीर संभाजी राजा, तसा ज्वल ज्वलन तेजस शूरवीर संभाजी राजा, तसा ज्वल ज्वलन तेजस शूरवीर संभाजी राजा. छावा भाग 10. आग्र्याहून सुटका करून संन्याशी वेशात राजे दरमजल करत मुलखाकडे चालले होते. त्याला 1.5 महिन्याचा काळ मागे पडला. अखेर आपल्या मुलखात राजे सुखरूप पावले. राजगडावर येत असलेल्या राजांची वर्दी मोरोपंतांनी जिजाऊंच्या कानी घातली आणि राजांच्या स्वागतासाठी ते जातीनं राजगडाच्या पायथ्याशी आले. हा ना, पण आता राज संन्याशाच्या वेशात आलं म्हणजे मग. मुजरा महाराज, राजांचं स्वागत असो. मोरोपंत, चला, मासाहेब आमची वाट पाहत असतील. होय महाराज, पण निघण्यापूर्वी हा राजसाज अंगी धारण करावा. पुत्राने मातेसमोर संन्याशी वेशात जाऊ नये असा शास्त्रबंध आहे. हे ध्यानी नव्हतं राहिलं आमच्या. आम्ही आपल्या पेहरावाची तपके घेऊन आलो आहोत. आपण हा पेहराव चढवावा. ही गोष्ट या गडबडीतही आपल्या ध्यानी बरी राहिली. आम्हास मासाहेबांनी याद दिली. जगदंब जगदंब. चला मोरोपंत, तयारी करा. आम्ही राजवेशात मासाहेबांना सामोरे जाऊ. जय जयकार असो, जय जयकार असो. आई भवानीचा मासाहेब, मासाहेब, आम्ही आलो. शिवबा, मासाहेब. शिवबा, हं? आमचे शंभूबाळ, आमचे शंभूबाळ कुठे आहेत? बोला राजे, बोला. असे शांत राहू नका. मासाहेब, 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 आपल्या शंभू बाळांचा काळ झाला. काय? मासाहेब, ते गेले. राजे, शंभू बाळा, देवा माझ्या. मोरोपंत, धाराऊंना सावरा. मासाहेब, आऊसाहेब, आमचं तुम्ही ऐकताय का जरा? अजून काय ऐकायचं बाकी ठेवलं तुम्ही शिवबा? शांत व्हा. चला, चला, आपण देवमहालात जाऊ. मोरोपंत जी, धाराऊंना देवमहालात पाठवा. आज्ञा महाराज. शिवबा, काय केलं थोडे? मासाहेब, आमची शपथ आहे, मान वर घ्यावी. आम्ही सांगतो ते मन बांधून ऐकावं.
ताराऊ, तुम्ही सुद्धा. जी. मासाहेब काळीच टाकू नये. शंभूबाळ मथुरेत अगदी सुखरूप आहेत. होय, औरंगजेबाच्या चौकी पहाऱ्यातून ते सुखरूपपणे सुटावेत म्हणून आम्ही ही चाल टाकली. आमच्या जिभेवर आणि तुमच्या काळजावर धोंडा ठेवून. पण असं का केलं राजे? मासाहेब, असं केलं तरच शंभूराजे देशी परत येणार आहेत. असं कसं हो बोलवलं तुम्हाला? शिवबा, तुम्ही तोड काढता, पण ती आम्हास नाही पेलवत. माफ करा मासाहेब, माफ करा. पण शंभूबाळ सुखरूप यावेत यासाठी कधी नव्हे तो आम्ही तुम्हाला तापदरा दिला. पण हे समजून घेतलं पाहिजे, थोर मनी आम्हास क्षमा केली पाहिजे. राजे, शंभू बाळांच्या सासरी पिलाजीरावांना शृंगारपुरी निरोप धाडा. त्यांचा गैरमेळ नको. जी मासाहेब, आम्ही आजच पिलाजीरावास बोलावून घेतो. दाराऊ, जी. आपणही ध्यानात ठेवा, हे कुणास समजता कामा नये. जी मासाहेब, बाळराज सुखरूप आहेत यातच आनंद आहे. शिवबा, काही करा आणि शंभू बाळांना आमच्या समोर जलद हजर करा. मासाहेब, आम्ही आजच मथुरेला कृष्णाजी पंतांच्या घरी शंभू बाळास आणण्यास माणसे पाठवतो. केव्हा एकदा ते दृष्टीस पडतात असं झालंय आम्हाला. हा, होय. ओम भूर्भुवस्वः. ओम भूर्भुवस्वः. तत्सवितुर्वरेण्यम्. तत्सवितुर्वरेण्यम्. भर्गोः देवस्य धीमहि. भर्गोः देवस्य धीमहि. धियो यो नः प्रचोदयात्. धियो यो नः प्रचोदयात्. कोई आया है? लक्ष्मी जी. देखो तो जरा कौन आया. जी. कौन? क्या चाहिए? कृष्णा जी पंत है क्या? वो पूजा कर रहे हैं. ये लो अंगूठी, हमें आज्ञा है ये आपके भांजे को दिखाना है. कौन आया है? आईचा भंडारा, रानचा वारा. भवानीचा भंडारा, रानचा वारा. महाराज साहेबांनी आपणास या अंगूठी दावायला सांगितली आणि राजगडावर टाकोटाक बोलावलेले. चलो ये अच्छा हुआ. अब हम रामेश्वर की तीर्थ यात्रा करने के बहाने निकलते हैं. हाँ, तुम्ही मोर राहा, आम्ही मागे राहू तुम्हावर नजर ठेवून. ठीक है, कल सुबह हम निकलेंगे. हाँ, आपण सारे विश्रांती घ्या, आम्ही तीर्थयात्रेची तयारी करतो. चला राज. आज इस धर्मशाला में रात गुजारेंगे. यहाँ से उज्जैन कितना दूर है? पास ही है. कल सुबह होते ही हम उज्जैन पहुंचेंगे. ठीक है, हम इसी जगह विश्राम करेंगे. एक कुफ्र की नस्ल, कहाँ से आए हो? जी, मथुरा से. कहाँ निकले? तीर्थ यात्रा को रामेश्वर जा रहे हैं हुजूर. ये बच्चा कौन है? कौन है ये बच्चा? ये मेरा भांजा है सरकार. झूठ, सुअर. ये सेवा दक्खनी का बच्चा संभा है. हमें खबर मिली है. सेवा? कौन सेवा? ये मेरा भांजा है सरकार. ये तेरा भांजा? अरे नाम क्या है इसका? माँ किधर है इसकी? इसका नाम माधव है. माँ गुजर गई है इसकी. झूठ, मोहम्मद, सीधे जुबान नहीं खुलेगी तेरी. हाँ, बोल, कौन है ये? हम गरीब ब्राह्मण सरकार. फिर से झूठ. यात्रा जा रहे हैं सरकार. मत मारो सरकार. सरकार रहम करो. मत मारिए सरकार, रहम करिए. अरे कीमत खा. ये बम्मन है तो इसकी जुबान यूं खुलेगी. इसे एक ही थाले में खाना लेने कहो अपने भांजे के साथ. मरहबा, बिल्कुल दुरुस्त. ये बुतपरस्त, ये भांजा है तुम्हारा, तो खाना करो इसके साथ एक ही थाली में. ए बुढ़िया. हाँ, लगा दो थाला. जी. लेकिन शास्त्र में ये करना. अरे तेरा शास्त्र गया जहन्नम में. थाला लगाओ. जी. माधव बेटा बैठो, हम एक ही थाले में खाना खाते हैं. जैसी आपकी आज्ञा. मामा जी,
हम एक साथ खाना खाएंगे। लक्ष्मी जी थाली लगाओ। हाँ। ये तो चावल खा रहे हैं। गलत खबर दी कमबख्तों ने। ये चावल चबाने वाला गुलछब्बा सेवा का बच्चा कैसे हो सकता है? चलो चलो। कुंवर, आपने समझदारी से काम लिया। जी हाँ। चलो, एक संकट से बच निकले। अब हमें जल्द से जल्द राजगढ़ पहुंचना होगा। जी हाँ, थोरल्या मासाहेब, आबासाहेब आमची वाट बघत असतील। सारे ताप भोगून मजल दरमजल करत कृष्णाजी त्रिमल कुटुंबीय राजगडाच्या पायथ्याशी पोचले. खबर पावताच लाडक्या शंभू बाळाला भेटण्यासाठी राजे राजगडाच्या पायथ्याशी उतरून सामोरे गेले. महाराज साहेब, ते आमचे आबासाहेबच आहेत. आबासाहेब, आबासाहेब. संभाल के कुंवर, भागो मत. बाळराजे, सावकाश. असे दौडत येऊ नका, पडाल. आबासाहेब, आबासाहेब. या या, असे जवळ या शंभू, असे जवळ या. आबासाहेब, प्रणाम करतो. आयुष्यमान भव. आबासाहेब. बोला शंभू. आम्ही कमी बोललो. बाळराजे, आम्ही जाणतो आपल्या समजदारीचं आम्हाला कौतुक आहे. आम्हाला आमच्या खबरगिरांकडून बातमी कळली की आपण कसे हुशारीनं वागलात. आम्ही आपलेच पुत्र आहोत. कृष्णाजी पंत, माजी, आइए, हम आपके बहुत शुक्रगुजार हैं. आपने काफी तकलीफों का सामना करके हमारे फर्जंद की रक्षा की. ये तो हमारा फर्ज था महाराज. चला बाळराजे, माँसाहेब देवमहाली आपली वाट पाहत आहेत. अरे माझ्या लेकरा, ये रा, ये कुठं होतास, कुठं र यदोळ? धाराऊ. बाळराज, आऊ. थोरल्या मासाहेब वाट बघत्या ती. मासाहेब, आम्ही आलो मासाहेब. शंभूबाळ, शंभूबाळ, आमचा शंभूबाळ. मासाहेब, आम्हास तुमची सारखी याद येत होती. आम्हास पण तुमची खूप आठवण येत होती बाळराजे. जगदंबेला आम्ही सारखं साकडं घालत होतो. आमच्या बाळराजांना सुखरूप ठेव. आई जगदंबेची कृपा. बाळराज, तुम्ही सुखरूप पावला. शंभूबाळ, जगदंबेचं दर्शन घ्या आणि जाताना सोयराबाईंच्या महाली जा. त्या याद करतायत. ठीक आहे, आम्ही निघतो मासाहेब. या बाळराजे, आम्ही आपलीच वाट पाहत होतो. प्रणाम मासाहेब. औक्षवंत वा. तुम्हास पाहून आम्हास आश्चर्य वाटतं. ते का मासाहेब? स्वारीनं म्हणवलं तरी कसं, तुमचा काळ झाला म्हणून. पोटच्या पोराबद्दल काय सांगता? आमचा काळ झाला असं आबासाहेब म्हणाले? हो, फक्त म्हणाले नाहीत, तुमचे दिवस घातले साऱ्यांनी गडावर. आमचे दिवस घातले गडावर? थोरल्या मासाहेबांच्या कानावर घातलं पाहिजे. आता फेर भोजनं घातल्याशिवाय हा दोष हटायचा नाही. तुम्ही आल्याच्या आनंदात कुणाच्या ध्यानही नाही यायचं. पण आम्ही गेलो. कमाल आहे, तुम्हास कोणी सांगितलं नाही? नाही, पण यात आबासाहेबांचा काहीतरी मनसुबा असेल. ठीक आहे, निघतो आम्ही. या. आग्र्याच्या प्रवासानं संभाजीराजांची जाण आता चढीनं वाढली होती. दरम्यान औरंगजेबानं दक्षिणेची सुभेदारी जसवंत सिंगाकडून काढून घेऊन आपला मुलगा मुअज्जम याची त्या जागी नामजादी केली होती. मुअज्जमला शिवाजीराजांची दुश्मनगिरी नको होती आणि राजांनाही आपला मुलूक उभा राहीपर्यंत मुघलशाहीशी हातघाई नको होती. त्यांनी तहाची बोलणी सुरू केली. बाळाजी. जी. दौत लेखणी घ्या, लिहा. जी महाराज. लिहा. मशहुरल अनाम दाम दौलत हू शहजादे मुअज्जम सुबेदख्खन यांसी प्रति शिवाजी राजे दंडवत. उपरी विशेष प्रस्तुत लिहावयास प्रयोजन की आम्ही आग्रियाहून प्राणभयाने आमचे देशी निघून आलो. आला हजरत साहेबांची गाठीभेटी घेऊन निघणे ते काही घडले नाही. हे कोण करणे
हे तुम्ही जाणताच. हर प्राणी मात्रास आपला जीव प्यार. हे गोष्ट घडली तरी आम्ही हजरत साहेबांचे बंदे चाकर, सेवेसी हर भावेने तत्पर आहोत. आमचे फर्जंद संभाजी राजे पादशाही लष्करी चाकरच असत. आमचे गडकोट दौलतबाब पातशांचे चरणी अर्पणच आहेत. समजून फर्जंदास चाकरीस समय दिल्या पाहिजे. मुलूक बनेल तो बनवून आणला पाहिजे. बहुत काय लिहावे जाणीजे. बाळाजी राजे, सारे शांतपणे कारी लागायला हवे. हा सुलूक झालाच पाहिजे. आज्ञा स्वामी. शंभूराजे. जी आबासाहेब. हा सुलूक मान्य झाला तर तुम्हास शहजाद्यांच्या भेटीसाठी जाणे पडेल. औरंगाबादेस एकटे जाल? हां, जरूर जाऊ. आम्हास तुमच्याकडून हीच उमेद होती. मुजरा महाराज नाही का आल्यात? असं पेश येऊ देत. मुजराधनी. बोला बहरजी, काय खबर? मोगलाईत अडकलेले रघुनाथ पंत आणि त्र्यंबक पंत सही सलामत सुटल्यात. वाह. गड पायथ्याला गट आल्यात, पर पार दशा झाली आहे त्यांची. त्यांना सन्मानानं गडावर घेऊन या. जी महाराज. आणि एक. बोला नाईक. आणि काय? नाही धनी, पर खबर पायावर घालायला जबान उचलत नाही बघा. खबरगिरास खडे बोल बोलावे लागतात नाईक. बोला, कोण खबर? महाराज, दिल्लीच्या जुम्मा मशिदीत नेताजींचा सुंता झालाय. काय? नाव पालटलं. मोहम्मद कुली खान केलाय त्यांचा. नेताजी घोड्यांच्या टापानीशी उसळत फिरणारा एक आगीचा झंझावात. नेता आज नव्हता झाला. एका धगधगत्या अंगाराचे कोळसे झाले, कोळसे. राजांचा सुलूक यशस्वी झाला. शंभूराजांना वराड खानदेशचा 15 लक्ष होनाचा मुलूक मोकासा बहाल करण्यात आला. जहागिरीची वस्त्र घेण्यास, शहजादा मुअज्जमला भेटण्यास शंभूराजे पुन्हा एकदा औरंगाबादला गेले. यावेळेस त्यांच्यासोबत प्रतापराव गुजर होते. हे राजकारण मार्गी लावून राजे कोकणात उतरले. मुरुड जंजिऱ्याची ही मोहीम मात्र फत्ते झाली नाही. इकडे बादशहाची जहागिरी स्वीकारून प्रतापरावांना जालन्यास ठेवून संभाजीराजे परत राजगडावर आले. प्रणाम मासाहेब. प्रणाम करते. आशीर्वाद. या बसा सुनबाई. आम्ही आज आपणास काही देणार आहोत. कोण कारणाने एवढी खुशी? आपण जोडीनं मुजऱ्यास पहिल्यांदाच आलात. हे पहा सुनबाई जी, हे आमचे दागिने आहेत. खास आमच्या माहेराहून तळबिडाहून आणलेले. आम्ही मोहिते राजपुतान्यातले. राजपुती रक्त. या बिंद्या, वाक्या, मोत्यांचे सर, सारे काही राजपुती धाटणीचे डाग आहेत. तुम्हास वाटेल त्यावर हात ठेवा, पण लाजू नका. धाराव, तुम्हीच सांगा त्यांना. त्या संकोचल्या आहेत. हवं त्याच्यावर हात ठेवा सुनबाई, लाजू नका. ठेवा हात. ठेवा ठेवा, संकोचू नका. अंगाशी. वा, सुंदर. तुम्ही कोयऱ्याच्या बांधणीची टीका निवडलीत. वा. घ्या, गळ्यात घालाई टीका. सुनबाई, मगापासून आम्हीच बोलतो आहोत. तुम्ही काहीच कसे बोलत नाही? आम्ही तरी कशा वेड्या. आमच्या ध्यानीच येत नाही तुम्ही संकोचता. तुमची बोली शृंगारपुरी, कोकणी, कुणबाऊ. अजून गडाची बोली तुमच्या तोंडी बसली नाही म्हणून असं होतं. तसं करू नका, बोलत चला. जी. मासाहेब, येतो आम्ही. या. बघितलंच धारव, पेटीत एवढे रजपुती माटाचे हिऱ्या मोत्यांचे दागिने असताना सुनबाईंनी हात ठेवला तो कोकणी टीकेवरच. बराबर बाय. बोली कोणती त्या परास मायेचा पीळ कंचा असतो, त्याला लई धारण असतं राणी सरकार. तुम्हास त्यांची भाषाच बरोबर उमजणार धाराऊ. राणी सरकार, तुम्ही आता लई ताण घेऊ नका भाऊ. अव तुम्ही पोटुशी आहात. धाराऊ, आता एकच इच्छा आहे, आम्हास पुत्ररत्न व्हावं. प्रणाम स्वामी. प्रतापराव आणि रावजी आगे खबर नसता मोगलाईतून सेनेसह परतले. आपल्या भेटीसाठी येत आहेत. पाठवा त्यांना. जशी आज्ञा. मुजरा महाराज. बोला सरलष्कर, काय झालं? एका रातीत सारा तळ आम्ही उठवला
बादशहानं लई आतल्या गाठीचा डाव टाकला होता. आमची अन रावजीची उभी फौज दस्त व्हायची, पण शहजाद्यानं हात दिला. खुद्द त्यानं वजीर धाडून कानगोष्टी केली, राती तळ सोडायची. नाहीतर वार शहजादा. बाळराजे, हा शहजादाचा पितृविरोध की आपल्या दोस्तीचा परिणाम? कल्पना नाही महाराज साहेब. पण आता काही असो, फरमान असो किंवा जहागिरीची वस्त्रे असोत, मोगलांच्या छावणीत आमचे फर्जंद कधीच जाणार नाहीत. बाळराजे, तुम्ही दुसऱ्यांदा मोगलांच्या तावडीत सापडून सही सलामत सुटलात. आता आम्ही तुम्हाला तिथे पाठवणार नाही. मुजरा राज, मुजरा. लई आनंदाची खबर आहे. थोरल्या राणी सरकारसनी मुलगा झाला. काय? सोयराबाईंना मुलगा झाला? वा वा वा. भांड्यांना बत्ती द्या. आज आनंदाचा दिवस आहे. चला बाळराजे, आपण तुमच्या भावाची खबर घेऊ. आपण दादा झालात. आम्ही दादा झालो? चला, आम्हाला बाळाला पाहायचंय. बाळ मातृमुखी आहे, पण काय आऊसाहेब? पण पालथं उपजलंय. अरे वा, मग हा तर शुभशकुन आहे. तसं नव्हे राजे. मासाहेब, चिंता करू नका. हे पालथं उपजलं म्हणून ते उभी पातशाही पालथी घालील. हो, ते नक्कीच पातशाही पालथी घालतील. जगदंब जगदंब. छावा. मूळ कादंबरीकार शिवाजी सावंत. नभोनाट्य रूपांतर प्रसाद मिरासदार. दिग्दर्शन सुहास कुलकर्णी. संगीत दिग्दर्शन सलील कुलकर्णी. ध्वनिमुद्रक मकरंद सरदेशमुख. निर्मिती संयोजन शेखर काळे. निवेदन रवींद्र मंकणी, सुनेत्रा मंकणी. निर्मिती रोहन्स आय. सहभागी कलाकार अन्वय बेंद्रे, श्रीराम पेंडसे, ज्योती सुभाष, अशोक लेले, मनीषा महाजनी.